नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. अनेक शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगामात पीक विमा योजनेत सहभाग घेऊन पीक विमा काढलेला आहे. त्यानंतर हा पीक विमा आपल्याला कसा चेक करायचा, तो मंजूर झाला आहे का, क्लेमचं कॅल्क्युलेशन झालं आहे का, झालं तर किती झालं, आपल्याला किती विमा मिळणार आहे, या सर्व प्रश्नाचे उत्तर आपल्याला अगदी 2 मिनिटांमध्ये घरबसल्या चेक करता येणार आहे. तर ते कसे चेक करायचे हेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या एका मित्राला हा व्हिडिओ नक्की पाठवा. चला तर मित्रांनो बघूया. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये PMFBY च्या योजनेचा चॅटबॉक्स क्रमांक 70 65 51 44 47 म्हणजेच मोबाईल नंबर सेव्ह करायचा आहे. आता हे बघा मी टाकतोय 70 65 51 44 47 वरती आपण PMFBY असं टाकून सेव्ह करून घेऊ. नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअप ॲपमध्ये येऊन 70 65 51 44 47 या सेव्ह केलेल्या नंबरवर हाय करून मेसेज पाठवायचा आहे. हाय करून मेसेज पाठवल्यानंतर आपल्याला असा मेनूचा रिप्लाय येईल. यात तुम्हाला पॉलिसी स्टेटस, इन्शुरन्स पॉलिसी, सी ऑल ऑप्शन, या सी ऑल ऑप्शनवरती क्लिक केल्यावर क्रॉप लॉस इंटिमेशन, क्लेम स्टेटस, तिकीट स्टेटस, प्रीमियम कॅल्क्युलेटर असे पर्याय दिसतील. या पर्यायातील पॉलिसी स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर रब्बी 2024 आणि खरीप 2024 असे पर्याय दिसू लागतील. आपल्याला जर खरीप हंगामातील पीक विमा पॉलिसी पाहायची असेल तर खरीप 2024 निवडायचं आहे. निवडल्यानंतर आपण भरलेल्या पॉलिसीचा नंबर, अर्जाचा नंबर, गावाचं नाव, भरलेल्या पिकाचे नाव, सर्वे नंबर, विमा कंपनीचे नाव, तुम्ही भरलेली रक्कम, शासनाने भरलेली रक्कम, पॉलिसी स्टेटस, मग ते अप्रूव्ह असेल तर अप्रूव्ह दिसेल, रिजेक्ट असेल तर रिजेक्ट दिसेल. ही सर्व माहिती तुम्हाला दिसू लागेल. आता यापुढं आपल्याला इतर माहिती पाहायची असेल तर चालू ठेवण्यासाठी विचारलं जाईल. त्यासाठी येस या पर्यायावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मेनूचा ऑप्शन रिप्लाय म्हणून येईल. आता सी ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला जर तुम्ही केलेल्या क्लेमचं स्टेटस पाहायचं असेल, जेणेकरून तुमचा क्लेम मंजूर झाला की नाही, झाला तर किती झाला, कोणत्या बेसवरती झाला, यील्ड बेस असेल, क्लेम बेस असेल, पोस्ट हार्वेस्टिंग असेल, किंवा तुमच्या क्लेम स्टेटस पुढे तुम्हाला कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असेल तर तुमची विमा पॉलिसी अजून सेटल झालेली नाही, व्हायची बाकी आहे. ती प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथं दाखवलं जाईल. ही माहिती पाहायची असल्यामुळं क्लेम स्टेटसच्या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर रब्बी 2024, खरीप 2024 यातील योग्य पर्याय निवडायचा आहे. आपण खरीप 2024 हा पर्याय निवडला. आता आपण केलेल्या क्लेमची स्थिती काय आहे ते आपल्याला दिसेल. आता इथे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, म्हणजे क्लेम सेटल झालेला नाही, प्रोसेसमध्ये आहे. ती प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपल्याला इथे दाखवले जाणार आहे. असेच आपण मागील 4 वर्षाचे क्लेम स्टेटस इथे पाहू शकतो. मला खरीप 2022 मध्ये विमा मिळाला होता, त्याचं क्लेम स्टेटस आपण इथं बघू. त्यासाठी पुढे चालू ठेवण्यासाठी यस यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सी ऑल ऑप्शन मध्ये जाऊन क्लेम स्टेटसवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला खरीप 2022 चा पीक विमा बघायचा आहे, म्हणून सी ऑल ऑप्शनवरती
क्लिक करून इथे आपल्याला रब्बी 2024, खरीप 2024, रब्बी 2023, खरीप 2023, रब्बी 2022, खरीप 2022 असे पर्याय दिसतील. त्यामधील खरीप 2022 आपल्याला क्लिक करायचा आहे. आता आपल्या समोर खरीप 2022चा क्लेम स्टेटस दाखवत आहे, ज्यामध्ये माझा पॉलिसी नंबर, पेमेंट झाला आहे त्याची तारीख, क्लेम स्टेटस, अमाऊंट किती मिळाली आहे ते. मला त्या वर्षी 44,400 रुपये विमा मिळाला होता, ती रक्कम इथं दाखवत आहे. असंच तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुमची विमा पॉलिसी मंजूर आहे की नाही चेक करू शकता. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की पाठवा. व्हिडिओला लाईक करून अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.